सर, पूर्ण अधिवेशन झालेलं आहे. पूर्ण अधिवेशन हे खाते वाटप विरुद्ध खाते वाटप नसताना झालेलं आहे. पूर्ण अधिवेशन खाते ही दुर्दैवी उपमुख्यमंत्र्यांना पण खाते नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे की सामूहिक जबाबदारीच्या नात्याने सर्वच मंत्री सामूहिक जबाबदारी घेत आहेत आणि हा प्रश्न निर्माण होतोय की जे आश्वासन आम्हाला दिलेले आहेत कोण कुठच्या मंत्री कोणाकडे पाठपुरावा करायचा हा एक संभ्रम निश्चितपणे निर्माण होणार आहेत. म्हणून हा अधिवेशन फक्त वेळ काढू फक्त फॉर्मॅलिटीज किंवा तात्पुरता होता कामा नये. परंतु एक गोष्टीचा समाधान आहे की विरोधी पक्षीय नात्याने अनेक विषयांना स्पर्श करण्याचं काम मग शेतकऱ्यांचं आंदोलन असेल किंबहुना शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे मिळालं पाहिजे, रोजगाराच्या बाबतीतला असेल, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत विशेषतः अंतिम आठवड्याच्या माध्यमातून पण देखील आणि राज्यपालांच्या अभिभाषणावरती पण देखील आम्ही आमची भूमिका मांडून लोकांचा आवाज बुलंद करण्याचं काम या दोन्ही सभागृहामध्ये आम्ही केलेलं आहे. अनेक प्रदूषणाचे विषय होते जसे इंद्रायणी नदीच्या बाबतीतला पण एक सांप्रदायिक जे वारकऱ्यांचा एक वारसा या संपूर्ण परिसराला मिळाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालं अशातला पण देखील आवाज उठवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आश्वासन मिळालेली आहे पण त्या आश्वासनांची पूर्तता कसं होणार आहे काय होणार आहे हा प्रश्न होणार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की एक तर मंत्रिमंडळाचा विस्तारच एक दिवस अगोदर झालं, अजून खाते वाटप झालेले नाही आहे आणि कदाचित सत्ताधाऱ्यांना ही भीती असेल की खाते वाटप झालं तर विधानसभेच्या परिसरामध्येच हमरादुमरी सुरू होतील का. कारण आपण बघितलं असेल 11 ते 12 वरिष्ठ वेगवेगळ्या तिन्ही पक्षाचे नेते हे या अधिवेशनामध्ये पाहायला मिळाले नाही. पाहिलं तरी देखील एकाचा तोंड इकडे एकाचा तोंड तिकडे, एक जण एक बोलतोय दुसरा जण एक बोलतोय. मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अर्धे वेळ यांना समजवण्यामध्ये म्हणजे असं सर्व हा त्याला एक वेगळी सावळी किंवा एक स्पर्श जे विषयाला व्हायला पाहिजे होता ते होताना आपल्याला मिळालं आणि ती एक वेगळ्या सावटमध्ये ही हा संपूर्ण अधिवेशन हा पार पडलेला आहे. नक्कीच एक समाधान आहे की सर्व लोकांचे प्रश्न मांडण्याची संधी ही आम्ही मिळून घेतली. बोलण्याची संधी कमी जरी मिळाली असेल तरी देखील त्या संधीचा वापर करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याची भूमिका आम्ही घेतली. आजही बीड आणि परभणीच्या बाबतीतला जो अहवाल आहे किंवा निवेदन आहे हे अद्यापि विधान परिषदमध्ये मांडलं गेलं नाही आहे आणि त्या बाबतीतलं पण देखील अंतिम आठवड्याच्या माध्यमातून आम्ही बोलण्याचं काम आम्ही करणार आहोत. मुंबई महानगरपालिकेने आता एक नवीन आदेश काढला आहे. बेस्टला यापुढे निधी देणार नाही आहे. त्यांचं म्हणणं असं आहे यापुढील निधी बेस्टनी सरकारकडनं घ्यावा किंवा जागतिक बँकेकडून घ्यावा. कसं आहे की बेस्ट ही एक सेवा पुरवणारी आहे. आज कराच्या माध्यमातून कोटीवधी रुपये या मुंबईकरांचा दिल्यानंतर त्याचा कसं वापर या गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये झालं हे मी सांगायची गरज नाही. रस्त्याच्या कामासाठी निविदा दिलेल्या आहेत 5-6 हजार कोटीचा होता, आम्ही तक्रार केल्यानंतर आता ते 5,000 कोटीवर आलेले आहेत, अद्यापि त्याचं काम सुरू झालं नाही. आणि मुंबईची लाईफलाईन दुसरी लाईफलाईन असणारी ही बेस्ट आहे. ह्याला मदत न करणे म्हणजे एका प्रकारे मुंबईकरांवरती अन्याय करण्याचा आहे. बेस्टच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न निश्चितपणे विचारू. महानगरपालिका असेल शासन असेल ह्यांची ही सामूहिक जबाबदारी आहे. पण बेस्ट बंद होणार नाही कारण बेस्टची सेवा ही किती बेस्ट आहे हे आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये करून दाखवण्याचं काम केलेलं आहे. ते आज जर अशा प्रकारे त्यांना मदत न करण्याची भूमिका घेतायत याचा अर्थच असा आहे की प्रायव्हेट बसेसना किंवा प्रायव्हेट या वापर होणाऱ्या लोकांना एका प्रकारे प्रोत्साहन देण्याचा डाव आहे का हाही एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. एक राज्य एक गणवेश ही जी योजना आणली होती सरकारने ती कुठेतरी फसलेली आहे. निकृष्ट दर्जाचे कापड किंवा वेळेत न मिळालेल्या गणवेशामुळे ही पूर्ण योजना फसली. कालच अंतिम आठवड्यामध्ये विरोधी पक्षीय नात्याने दानवेजी असेल मी असेल आम्ही तो प्रश्न मांडण्याचं काम केलं की ऑक्टोबर उलटून गेलेले आहेत. अभियंकर म्हणून आमचे जे विधान परिषदेचे सदस्य त्यांनी हा विषय मांडला की ऑक्टोबरमध्ये पहिलाच गणवेश मिळालेला नाही आहे. म्हणजे फक्त आत्तापर्यंत 14-15% लोकांना झालेलं आहे. म्हणजे 2 गणवेश देण्याची गोष्ट होती ती झाली नाही. एक राज्य एक गणवेश ही जी संकल्पनाच मुळामध्ये आली नाही. आणि आपण बघितलं असेल गेल्यावेळी तर मुख्यमंत्र्यांनी कपडे कसे आहेत त्याची क्वालिटी काय हे विधानसभेमध्ये दाखवण्याचं काम केलं होतं. पण आजही त्या विद्यार्थ्यांना हे मिळालेलं नाही आहे. निव्वळ निविदा काढणे निव्वळ काही ठराविक कॉन्ट्रॅक्टरांना मदत करण्यासाठी ही योजना आणली गेली होती असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आर्थिक आव्हानं आहेत आणि म्हणून राज्याच्या आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी एक समिती तयार केली जाते कसं बघतात.
ही एक आपण बघितलं असेल काल पण 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर आता 500 रुपयाने होणार आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांना आता 100 रुपये नाही 500 रुपयाचे स्टॅम्प पेपर. आता काल मंत्री महोदयांनी सांगितलं की बा नाही छोट्या खरेदी विक्रीसाठी हे होणार नाही, पण कुठचाही एफिडेव्हिट असेल कुठच्याही मोठ्या प्रमाणावरती आपण याचा व्यवहार करतो हे आता 500 रुपये म्हणजे 1 रुपयाचे 500 पट्ट्यांनी वाढ झालेली आहे म्हणजे 100 रुपयानंतर. अशाच प्रकारे स्तोत्र करून एका बाजूला खिशामध्ये लाडकी बहीणच्या नावाखाली वेगवेगळ्या योजनाखाली द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या खिसेतून खिसामारी करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावरती होणार आहेत. विरोधी पक्ष नेत्यांनी या सर्व विषयांवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत. ह्याने हे आम्ही होऊ देणार नाही आणि झालं असतं ते नजरेत आणून देण्याचं काम आम्ही करू.